रोज त्याचं ड्रेसिंग करण्यासाठी कमीत कमी त्याला 150 रुपयांचं ड्रेसिंगचं मटेरियल लागायचं, अशा पद्धतीची त्याची अवस्था होती. हा मनुष्य आपल्याकडे आला, त्याला रोज मटणाचं सूप प्यायला सांगितलं जायचं, का? कारण तू प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत. हा जेव्हा आपल्याकडे आला त्यावेळेला पहिल्या दिवसापासून याला आपण उपवास दिला, शिवांबू उपवासावरती ठेवलं, शिवांबू घ्यायला सांगितलं, त्याचा आहार पूर्णपणे रिवॅम्प केला आणि आपल्याला दिसलं की साधारणपणे 45 दिवसामध्ये त्याची जी काही समोर नेक्स्ट चित्र जे काही आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये ती जखम जी आहे ही पूर्णतः या उपचाराने बरी होऊ शकली. मी जास्त वेळ घेणार नाहीये. डायबेटिक फूट, ज्याच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होतात, इन्फेक्शन्स वरचेवर होत राहतात. डायबिटीसला कंट्रोल करून अशा पद्धतीच्या जखमा सुद्धा शिवांबू चिकित्सेने पूर्णतः बऱ्या होऊ शकतात. इथे एक अलर्जिक एक्झिमाची केस आहे. या लेडीजना इतक्या पद्धतीचे असे स्किन रॅशेस असायचे ज्याच्यातून फाऊल उझिंग स्मेल अशा पद्धतीचा डिस्चार्ज व्हायचा. अशा पद्धतीची ही अलर्जिक एक्झिमाची केस जेव्हा आपल्याकडे आणली गेली त्याच्यावरती शिवांबू उपचार करण्यात आला. शिवांबू उपचाराची कोणकोणती पद्धती आहे हे आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. आणि ही उपचार पद्धती केल्या असता त्या बाईचे विदिन 10 days यू कॅन सी की त्याच्यामध्ये ह्यूज चेंज आहे. त्या स्किन रॅशेस कमी झाले, खाज कमी झाली, डिस्चार्ज कमी झाला. या ठिकाणी आणखी एक इंटरेस्टिंग केस आहे. मला हे वाईड रेंज ऑफ अशा अनेक केसेस आपल्या समोर प्रेझेंट करता येतील, फक्त मला वाईड रेंज ऑफ केसेस आपल्या समोर प्रेझेंट करायचे आहेत. या ठिकाणी अल्सरेटिव्ह कोलायटिसची एक केस आहे. या ग्रहस्थाला हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये याचे उपचार चालू होते. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स घेऊन सुद्धा याचं वजन जे आहे हे 30 किलो फक्त राहिलं होतं. हाडांचा सापळा राहिला होता. आपल्या काही लोकांना माहिती असेल संग्रहणी नावाचा रोग आहे, याच्यामध्ये संडास, आव, शेम अशा पद्धतीचे होतात. आणि हा ग्रस्त आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आला, त्यांनी उपचार केले आणि आज हा मनुष्य एकदम पैलवानासारखा आहे, एकदम हेल्दी आहे. कारण हा अल्सरेटिव्ह कोलायटिस जो आहे हा पुन्हा पुन्हा रिलॅप्स मध्ये येतो, पण याचा अजूनही फॉलोअप आपल्याकडे चालू आहे. आणि हा मनुष्य पूर्णपणे हेल्दी, हा दिल्लीचा राहणारा मनुष्य होता, मुलगा होता, आणि हा पूर्णपणे विकी मुछाळ याचं नाव, हा पूर्णपणे या रोगातून मुक्त झाला. अशा पद्धतीची आणखी एक केस आहे. संजना या बाईन गुजरातमधून आल्या होत्या. यांचं वजन जे होतं ते फक्त 24 किलो. जेव्हा त्या आल्या त्यांना फक्त सलाईनवरती सर्व्हाइव्ह करण्यात आलं होतं, सलाईनच कंटिन्युअसली देण्यात आलं होतं. ही लेडी सुद्धा पूर्णतः या रोगातून शिवांबू चिकित्सेद्वारे बरी झाली. या ठिकाणी आणखी एक मला केस आपल्या समोर प्रेझेंट करावीशी वाटते की व्हायरल मॅनेंजायटिस. आपल्याकडे आज व्हायरसेसवरती प्रभावी असा उपचार बिलकुल नाही आहे आणि या ग्रस्तांना व्हायरल मॅनेंजायटिस झाल्यामुळं टोटली हा मनुष्य जो आहे हा बेडवरती होता. पहिलं पिक्चर जे दिसतंय तो पूर्णपणे बेडरिडन होता, त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं. अशा पद्धतीची स्थिती होती. ज्या वेळेला त्याला इंटेन्सिव्ह शिवांबू चिकित्सा केली, ज्याला आपण शिवांबू कल्प असं म्हणतो, ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली होणारी सोमूत्र जे आहे ते सेवन करायचं असतं, आणि या ग्रस्ताने केलं. विदिन 10 days ही स्टार्टेड वॉकिंग. तुम्हाला जिन्यावरून चढताना तुझा काय फोटोग्राफ आहे, हा 10व्या दिवशी घेतलेला फोटोग्राफ आहे. आणखी एक आपल्याला सर्वांना माहिती आहे, आजच्या 21व्या शतकामध्ये मेजर किलर जर कुठला असेल तर तो आहे हृदयविकार, हार्ट डिसीज. याच्यामध्ये इस्केमिक हार्ट डिसीज, हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारा रोग. याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर डीन ऑर्निश जे एक टॉप कार्डिओलॉजिस्ट होते आहेत, ज्यांनी याच्यावरती खूप काही संशोधन केलेलं आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे. तोच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रोग्राम म्हणजे आज आपण आपल्या भारतामध्ये करत असलेलं योग आणि निसर्गोपचाराची काही तंत्र आहेत. त्याच तंत्रांना आम्ही जेव्हा शिवांबू चिकित्सा जोडली त्यावेळेला आपल्याला असं दिसलं की विदिन कपल ऑफ मंथ्स आपल्याला पाहायला मिळालं की हृदयामध्ये ज्या पद्धतीनं एखादा ब्लॉकेज तयार होतो तो पुन्हा डिझॉल्व्ह करण्याची क्षमता आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये होऊ शकतं. समुद्रामध्येच असे काही घटक आहेत जे या अथेरोस्क्लेरोटिक प्लेक्सना डिझॉल्व्ह करण्याची क्षमता ठेवून आहेत. तेव्हा या ठिकाणी पूर्वी अँजिओग्राफी केलेली आहे आणि नंतर सुद्धा अँजिओग्राफी केलेली आहे, याचे रिपोर्ट्स. आणखी एक ग्रस्त आहेत ज्यांना सांगितलं गेलं होतं की 90% ब्लॉक्स आहेत, तुम्हाला इमिजिएटली बायपास केली पाहिजे. त्यांनी हे थेरपी फॉलो केली. त्यांना गाऊटचा पण त्रास होता आणि विदिन 6 months आपण त्यांची पुन्हा रिअलिस्टिक वेगळ्या पद्धतीने त्याची इमेजिंग केलं आणि आपल्याला पाहायला मिळालं की त्यांचं जे काय ब्लड फ्लो आहे तो टोटली नॉर्मल आहे, हे पाहायला मिळालं. अशाच पद्धतीने आणखी एक केस आहे जी हृदयविकारातून मुक्त झालेली. अशा काही केसेस मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. ह्या सुद्धा काही केसेस आहेत ज्या आम्ही वेगवेगळ्या टॉप जर्नल्स ऑफ फॅमिली प्रॅक्टिस अशा पद्धतीच्या टॉप जर्नल्समध्ये हे रिसर्च प्रोजेक्ट्स किंवा रिसर्च पेपर्स आपण पब्लिश करू शकलेलो आहोत. आणखी एक केस आहे, यांना आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे आपल्या आयोटिक ब्लड वेसलमध्ये ब्लॉकेजेस होते. डॉक्टर्सनी सांगितलं होतं की याची सर्जरी करणं सुद्धा शक्य नाही आहे. अशा पद्धतीच्या केसेसमध्ये सुद्धा या शिवांबूच्या चिकित्सेने आपल्याला लाभ मिळालेला आहे.
या ठिकाणी आणखी एक केस आहे एव्हॅस्क्युलर डिसीज ऑफ द फूट्स, म्हणजे एखादा जो असतो तो खूप सिगरेट ओढणारा मनुष्य असतो, सिगरेट अतिशय, हा चेन स्मोकर होता, यांनी खूप सिगरेट्स ओढल्या आणि याच्या पायातल्या रक्तवाहिन्या ज्या होत्या त्या ब्लॉक झाल्या होत्या आणि पायातल्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे इतक्या असह्य वेदना व्हायच्या की जसं की त्यांनी पाय तोडूनच घ्यावेत अशा पद्धतीची त्याची भावना असायची आणि शेवटी पायाच्या रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे त्याचा अंगठा त्याला गमावावा लागला होता. डॉक्टर्सनी सांगितलं होतं की लवकरच तुम्हाला तुमचा पाय अँप्यूट करावा लागेल, पण त्याला बुद्धी सुचली की आपण हे उपचार करून बघूयात आणि तो आपल्याकडे आला. त्यांनी फॉलोअप केला, सिस्टमॅटिकली 6 मंथ्स पर्यंत त्यांनी दिलेला आहार कार्यक्रम, उपचार कार्यक्रम राबवला आणि तो पूर्णपणे त्याचे दोन्ही पाय आज शाबूत आहेत. अतिशय वेदना रहित जीवन तो जगतो आहे. या ठिकाणी काही मी तुम्हाला पिक्चर्स दाखवतो आहे. इकडे वरच्या बाजूला लेफ्ट राईट साईडला आपल्याकडे नेहमी जे काही रुटीन असतं त्याच्यामध्ये रोज सकाळी लवकर उठणं, योग प्राणायाम करणं, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये झोपून सूर्यस्नान घेणं, कटीस्नान घेणं, सर्वांगाला मालिश करणं, बाष्पस्नान, भूगर्भ स्नान, माती स्नान, अशा विविध प्रकारचे उपचार आपण या शिवांबू चिकित्सेसोबत जोडून हे आता जे काही रिझल्ट्स आपण पाहता आहोत हे मिळवलेले आहेत. हेमिप्लिजिया आपल्याला माहिती आहे की लकव्याचा रोग जो आहे हा सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड आहे, बरं होण्यासाठी खूप वेळ लागतो. तर अशा पद्धतीचा हा एक ग्रस्त जो आहे, मी केस अशा एवढ्यासाठी प्रेझेंट करतोय की हा एक एसटीचा ड्रायव्हर आहे. आपल्याला माहिती आहे ड्रायव्हिंग काम करायचं असेल तर तो मनुष्य कसा पाहिजे, टोटली फिट पाहिजे. तर हा मनुष्य जो आहे हा आज या हेमिप्लिजियामधून पूर्णतः मुक्त होऊन आज एसटीच्या बसमध्ये कामावरती रुजू आहे. इतका तो फिजिकली फिट आहे. एपिलिप्टिक काही केसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट शिवांबू चिकित्सेतून आपल्याला मिळाले आहेत. मला येता येता ज्या काही केस स्टडीज एकत्रित करून तुमच्या समोर प्रेझेंट करता येतील ह्या मी या कमी वेळेमध्ये तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. आज जगभरामध्ये असे अनेक डॉक्टर्स आहेत जे या वेगवेगळ्या थेरपीजचा अभ्यास करू लागलेले आहेत. हे सगळे टॉप मॉडर्न मेडिकल मधले डॉक्टर्स आहेत ज्यांची मी पिक्चर्स आपल्या समोर प्रोजेक्ट केलेली आहेत. हे सगळे टॉप डॉक्टर्स आहेत जे जगभरामध्ये वेल नोन डॉक्टर्स आहेत ज्यांनी या अशा वेगवेगळ्या प्राचीनतम आधुनिक ज्या काही उपचार पद्धती आहेत त्यांना इंटिग्रेटेडली उपयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज हे पॉइंटर्स ठरतायत इंटिग्रेटिव्ह मेडिसिन मध्ये. आणि आज आपण या आरोग्याच्या नव्या वाटा शोधण्याच्या मार्गामध्ये हेच आपण आपला प्रयत्न आहे की अशा पद्धतीच्या सगळ्या जे काही सायन्सेस आहेत यांना एकत्रित करून मानवाला परिपूर्ण स्वास्थ्यापर्यंत कसं पोहोचवायचं हे आपलं उद्दिष्ट आहे. मित्रहो, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये आता प्रश्न असा आला असेल की ठीक आहे शिवांबू चिकित्सा करायची इथपर्यंत आम्हाला समजलेलं आहे, तर मग शिवांबू चिकित्सा कशी करायची आणि कोणी करायची. समजा तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या सोबत एक मनुष्य मी देतो, तो मनुष्य तुमची नेहमी रक्षा करेल आणि तो मनुष्य तुमचा बॉडीगार्ड म्हणून तुमच्या आजूबाजू नेहमी राहील. तर असं जर सांगितलं तर तुम्ही त्याला ठेवून घ्याल की नाही. तुम्ही म्हणला ठीक आहे, मग त्याचे पैसे किती होणार, त्याचा पगार किती द्यायचा. तो म्हणला मला पगार पण द्यायचा नाहीये, मी पूर्णपणे फ्री मध्ये तुमचा बॉडीगार्ड म्हणून राहायला तयार आहे, तर त्याला ठेवून घ्याल की नाही. तेव्हा समुद्र हे आपलं स्वास्थ्य रक्षक म्हणून खूप प्रभावीपणे, ज्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, कुठल्या केमिस्टकडे जायची गरज नाहीये. एकदा असंच झालं की एक फोन वाजला आणि त्यांनी विचारलं की अहो तुमच्याकडे सगळ्या वेगवेगळ्या रोगांवरती उपचार होतात आणि तुम्ही ते शिवांबू उपचार वगैरे काय करता, ते शिवांबू जे आहे ते औषध जरासं मला कुरिअरनी पाठवून द्या ना. तेव्हा हे असं औषध आहे जे प्रत्येकाजवळ आहे. देअरफॉर आवर बॉडी, आपलं शरीरच आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे हे परिपूर्ण जाणतं आणि त्यासाठी आवश्यक असणारं जे काही समुद्र किंवा औषध आहे हे आपलं शरीरच बनवत असतं. देअरफॉर इट इज कॉल्ड एज युअर ओन परफेक्ट मेडिसिन. तेव्हा समुद्र चिकित्सा ही एक खूप प्रभावी उपचार पद्धती आहे ज्याचा उपयोग आपण स्वास्थ्य रक्षणासाठी करू शकतो. म्हणजे जे हेल्दी आहेत, ज्यांना काही मेजर शारीरिक इश्यूज नाही आहेत, त्यांनी स्वतःचं आरोग्य उत्तम राहावं. जसं आरोग्य उत्तम राहावं म्हणून आपण म्हणतो की चांगला आहार करावा, रोजच्या रोज प्राणायाम करावा, रोजच्या रोज व्यायाम करावा, चांगल्या आहाराच्या सवयी ठेवाव्यात, तशाच पद्धतीनं दिवसातून एक वेळेला सकाळची पहिली शिवांबू सेवन करावी असं योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ही योगशास्त्राची एक क्रिया आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जो मनुष्य रोज सकाळी लवकर उठेल, सकाळची पहिल्या युरिनचा पहिला भाग थोडासा सोडून देईल, शेवटचा थोडासा सोडून देईल आणि मिडस्ट्रीम युरिन जो सेवन करेल तो आमरोली क्रिया करणारा आणि आमरोली साधक बनेल, ज्याद्वारे आपलं शरीर जे आहे हे सदैव निरोगी राहू शकेल.